हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता सकाळचे 6:30 वाजले आहेत. मला अर्णवसाठी टिफिन बनवायचा आहे, स्कूलला जाणार आहे तो. तर चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. आणि आज टिफिनला मी इडली बनवणार आहे आणि याच्यामध्ये मी इडली ठेवली आहे. आता मला चटणी बनवायची आहे. चला मग आता करूया व्हिडिओला सुरुवात. आणि आता इथं मला फौजींसाठी चहा वगैरे ठेवायचा आहे. एका साईडला इडली शिजत आहे आपली आणि चटणी वगैरे बनवून झाली आहे. तर चला आता चहा वगैरे ठेवते. आणि सकाळ सकाळी चहा घेणं ना खूप गरजेचं आहे, कारण इथं खूप अशी थंडी असल्यामुळं चहा घेतलं थोडं छान वाटतं. मी थोडा लेटच घेते अर्णव स्कूलला गेल्यावर, पण आज फौजी आहे तर फौजी म्हणले चहा कर लवकर. तर चला मग त्यांच्यासोबत मी पण घेते. आणि आज ना थोडासा वेळ झाला मला उठायला, कारण मी अलाराम वगैरे लावून ठेवला होता, परत बंद करून झोपली. आणि आता खूप अशी गडबड चालू झाली आहे. मी सकाळ सकाळ थोडं गरम पाणी पिते, ते पण प्यायला मला टाइम नव्हतं. आता इडली आणि चटणी झाली आहे, त्याचं डब्याचं काम थोडं पूर्ण झालंय. तर म्हटलं चला मी थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेते. काय झालं बा आवर पटपट वेळ. चला अहो चहा घेताय ना? चहा घेतली काही लेट झाले. कोण? हा, त्याला डबा करायचा आहे ना. आणि इडली वगैरे करायचं असलं की अहो लेट होतो. तरी आज वेळ झाला आम्हाला उठायला. या चहा घ्या. चालू आहे काय? आणि इडली बघा आपल्या एकदम छान फुगल्यात.
अर्णवसाठी आता मी नाश्ता देतोय, एकदम गरम गरम इडली आणि चटणी. चला मग त्याचं आता आवरायचं पण आहे. आणि आता अर्णव पुरता इडल्या झाल्यात, आता मी बंद केला गॅस. आता फौजी नंतर येतील, पेटीला जाऊ, त्याच्यानंतर फौजींना करेल. चला मग. आणि आता ना अर्णवचा वगैरे नाश्ता झाला आणि चला म्हटलं आता आवरायला घेऊया, दूध प्यायचं राहिलंय अजून. आणि आता लाईट गेली बघा सकाळ सकाळी. असंच असतं आता, ह्याला आवरायचं आहे आणि एवढा सकाळ सकाळी लाईट पण गेली. तर चला काही हरकत नाही, आता स्कूलला आवरायला पाहिजे पटपट. आणि याला थंडी पण वाजायला लागल्या, कारण थंडी खूपच असते ना सकाळची. आणि आज अर्णवचा हा ग्रीन कलरचा ड्रेस असतो, प्रत्येक बुधवारी हा ग्रीन कलरचा ड्रेस असतो. आज जास्त गेम्स वगैरे करवतात त्यांना. अर्णवचं वगैरे आवरून झालं आणि त्याच्यानंतर आता इथं अर्णवच्या काही ना काहीतरी गोष्टी सांगायच्या चालू झाल्या, कारण त्याला खूप अशा काही काही गोष्टी असतात मम्माबरोबर शेअर करायच्या असतात आणि टाईमच नसतं. आता दिवसभर स्कूलमध्ये जाईल, आल्यानंतर परत ट्युशन असतं. तर आता ह्याचा काल ना स्कूलमध्ये काहीतरी झालं होतं, ते मला इथं सांगत होता. त्याच्या फ्रेंडच्या वगैरे गमती जमती सगळं सांगत असतो तो. तर चला मग आता त्याचं काय काय आहे ऐकून घेते आणि सांगते नंतरचं काय काय रुटीन आहे ते. आणि 1-2 मिनिटासाठी लाईट आली, परत लगेच लाईट गेली. काय माहित आता पाणी येते की नाही, कारण लाईट नसली तर पाणी येणार नाही. पाणी आलं पाहिजे, मला कपडे वगैरे खूप धुवायचे आहेत. चला आता अर्णवचं टाईम झाले, त्याला तिथं सोडून येते खालीपर्यंत, परत मग माझी कामं आवरते. काय राहिलं बाळा? काय नाही, चेक करायला लागले. आणि स्कूल लांब असल्यामुळे ना सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात, एकदा दोनदा तीनदा, कारण खूप असं लांब आहे स्कूल आणि जाऊच नाही शकत. म्हणजे असं इमर्जन्सी काही त्याला बुक वगैरे पाहिजे असलं तर आपण जाऊच नाही शकत, कारण बसनं वगैरे जावं लागतं. आणि फौजींना ड्युटी असते, फौजींना पण आता बुक वगैरे देण्यासाठी त्यांना एवढं टाईम नाही मिळत जायला. तर मी म्हणतो घरातच एकदा दोनदा चेक करत जा, काय राहिलं का काय. तर बघा आता आणि चेक करत आहे काय काय राहिलं त्याचं. बरं झालं ना बघितलंच, राहिलेलं आहे बघ 2. टाइम टेबल रात्रीच बाळांना सगळं व्यवस्थित लावायचं. चल टाइम होते बघ, गाडी येईल. चला चला मग आपण खालीपर्यंत सोडून येऊया. आणि चला मग आता जाऊया अर्णवला सोडायला. आणि अजून अंधार आहे तर आम्ही टॉर्च वगैरे घेऊन चाललो शिड्यावरती. चला मग जाऊया. हो खाली बघायचं. खूप अंधार असतो सकाळ सकाळच. थोडं बाहेर आता इथं शिड्यावरती जास्तच अंधार आहे. हां इथं थोडं आहे ना ते. आणि बघा आता सकाळ सकाळ शिड्यावरती जास्तच अंधार वाटतो. तिथे लाईट वगैरे पण नाही, लाईट गेल्या ना. तिथे जातोय.
आणि आता फौजी आले आहे त्यांना नाश्ता देते आणि चावीला पाणी पण आलंय तर मला पटपट कपडे पण धुवायचे आहेत. तर म्हटलं चला पहिले त्यांना नाश्ता देते, त्यांचं झालं ना मग मी निवांत कपडे धुवायला टायमात म्हणजे भरपूर टाइम मिळेल मला. इडली आणि चटणी खाण्यासाठी चला मग फौजींना देते मी. पाणी वगैरे पण गरम करायला पाहिजे कारण थंड तर आहे, पाणी गरमच करून प्यावं लागतं. आणि मी आता कपडे धुणार आहे तर चला मग. आणि माझी आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर देवपूजा वगैरे पण लगेच करून घेतली कारण परत ना मग नाश्ता वगैरे करायला गेलं की मग वेळ होऊन जातो देवपूजा करायला. म्हणलं चला पहिलं देवपूजा करते त्याच्यानंतर नाश्ता वगैरे बनवते. आणि आता फौजींचा वगैरे नाश्ता झालाय, मला आणि कोणासाठी बनवायचा आहे. फौजींना चहा देते आता आणि त्यांचं जायचं टाइम झालाय त्यामुळे म्हटलं चला मी आज देवपूजा करते. आणि माझं पण थोडं लवकर आवरलं होतं, पाणी आलं लगेच मी कपडे पण धुवून टाकली. आणि कपडे धुतली ना पूर्ण अंग गार पडतं कारण थंड पाणी असतं, तर मी म्हणलं लगेच आंघोळ पण करावी. चला मग आता मी नाश्ता वगैरे करते आणि तुम्हाला मी देवपूजा वगैरे दाखवते. सगळ्यांचा नाश्ता झाला आणि कुणाला आणि माझ्यासाठी नाश्ता आणला आहे. छान न्यूज वगैरे बघत नाश्ता करतो. आणि कुणाला तर ब्रश वगैरे करायला गेला, त्याला झोपेतून उठवला मी, म्हणजे ती झोप झाली होती पूर्ण उठलाच होता तो. तर म्हटलं जा ब्रश वगैरे करून या. तर छान आता गरमागरम इडल्या आणि चटणी आम्ही खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मला कपडे वगैरे पण सुकवायला जायचं आहे खाली. चला मग आता आम्ही पटपट नाश्ता. आज जास्त ऊन पण नाही आलं तर म्हटलं चला स्वेटर वगैरे घातलंच पाहिजे आणि जाऊया आता कपडे उन्हात घालायचे आहेत खाली जाऊन. आणि खूप असे कपडेचं चला मग जाऊया कपडे उन्हात घालून येऊया. आणि हलका हलकं ऊन आहे, माहीत नाही आता ऊन कडक येते की नाही. कपडे तर खूप सगळे धुतले आहेत मी. चला मग जाऊया कपडे घालून येऊया, तुम्हाला दाखवते मी कपडे किती आहेत. आणि बघा आता मी सगळे कपडे उन्हात घातले आहेत आणि खूप असे कपडे होते, 2 पूर्ण रस्स्या भरल्यात आणि खूपच कपडे होत आहेत आता. आणि आज बघा ऊन एवढं चांगलं पण नाही आहे, काल खूप छान ऊन होतं, आज एवढं कडक नाही. तर माहीत नाहीत कपडे कसे सुकतायत. आणि काल ऊन छान पडलं, म्हणलं चला आज बेडशीट वगैरे पण धुवून टाकावं. आणि मी बेडशीट तिथं उन्हात घातले, म्हणलं ऊन छान पडलं तर सगळे सुकून जातील. आता तर जास्त चांगलं ऊन नाही बघूया, दुपारी आलं तर ऊन छान कपडे सुकतील. चला मग जाऊया. आता नाश्त्याची भांडी खूप आहेत आणि इडली वगैरे बनवलं ना नाश्त्याची भांडी खूपच पडतात. चला मग पटपटरा सगळी भांडी साफ करूया. कुणालचा पण नाश्ता झालाय, बसलाय निवांत, आता TV लावून दिले त्याला, TV बघेल थोडा वेळ. आणि ते सकाळी दमवलं नाही ना, माझे पटपट कामं आवरतात. कधी कधी खूप दमवतो, किरकिर करतो. चला तर मी माझा आजचा व्हिडिओ इथंच संपवते कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल. आणि आता माझा दुपारचं रुटीन सुरू होईल. नाश्त्याची भांडी वगैरे साफ करते, त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे, फरशी वगैरे पुसून घेते. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय, जय महाराष्ट्र.